पनवेल बंदर रोड येथील हेंद्रे चाळ, मध्यमवर्गीय सर्व भाषिक कष्टकऱ्यांची वस्ती। मात्र या वस्तीत एका महिलेची भयानक हत्या झाली। पनवेल परिसराला हादरवून टाकणारी हत्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर तिच्या पतीनेच केली होती। 19 सप्टेंबर गुरुवारची सकाळ। हरेश बाबूलाल गजरा हा घाईघाईत चाळीत आला। घराच्या बाहेरच्या लोखंडी जाळीचा दरवाजा उघडून तो आत गेला आणि आतून त्याने दरवाजाला टाळे लावले। थोड्या वेळाने घरातून जोरजोरात किंचाळण्याचे आवाज येऊ लागले। त्याचा 9 वर्षाचा लहान मुलगा लोखंडी दरवाजाकडे किंचाळत आला, माँ को बचाओ, पापा ने माँ को मार डाला, पापा ने माँ को मार डाला। आणि त्या आवाजाने संपूर्ण चाळ हादरली। लगेच घराघरातून माणसे बाहेर पडली, पण तोपर्यंत उशीर झाला होता। आपण पकडले जाऊ या भीतीने त्या मुलाचा नराधम बाप टाळे उघडून ते रक्ताळलेले टाळे तेथेच फेकून देऊन पळून गेला। शेजारचे त्याच्या घरात गेले आणि समोरचे दृश्य पाहून त्यांचा थरकाप उडाला। तिचा गळा चिरलेला होता, रक्ताच्या थारोळ्यात ती पडली होती। मुलाच्या अंगावरही चाकूचे वार होते। त्याच्या डोक्यावर बॅट मारल्यामुळे तो मुलगा देखील रक्तबंबाळ झाला होता। पोलिसांना खबर दिली गेली। पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि मुलाला तत्काळ गांधी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले।